नमस्ते. आपल्या घराबाहेर पडून आज ज्यांनी मतदान केलं आणि एक प्रकारे लोकशाहीचा उत्सव साजरा केला त्या बंधू भगिनींना सीएम न्यूज परिवारातर्फे धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन. मतदान झालं मंडळी. आता लोकांना उत्सुकता आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, कोण जिंकणार आणि कोण हारणार या संदर्भात जाणून घ्यायला लोक अक्षरशः उठावील झालेत. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही प्रत्येक सातारा जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये आढावा घेत फिरत होतो, मतदारांशी बोलत होतो, त्यांचा अंदाज किंवा त्यांचा कल जाणून घेत होतो. याशिवाय त्या त्या तालुक्यातील आमचे पत्रकार मित्र सहकारी जे आहेत त्यांच्याकडूनही आम्ही काही जाणून घेतलेलं आहे. खरं तर मतदान कोणाला होतं यासाठी बरेच घटक अवलंबून असतात. त्यासाठी केवळ तिथली स्थानिक जी विकास कामांच्या बाबतीतली परिस्थिती असेल, उमेदवाराचे चारित्र्य असेल, त्याची काम करण्याची जी पद्धत आहे यावर सुद्धा मतदान अवलंबून असतंच. याशिवाय मतदान हे जे राज्य लेवलचे काही विषय असतील किंवा देश पातळीवरील विषय असतील या सर्वांचा सारासार विचार करून सुज्ञ मतदार असू दे, अडाणी मतदार असू दे, म्हणजे शहरी भागातील असू दे किंवा ग्रामीण भागातील असू दे, हा कोणाला मतदान करायचा हा निर्णय घेत असतो. आणि या सर्वांचा विचार करून एक आपल्याला कल लक्षात येतो. आणि हे कल म्हणजे खरं तर त्या ठाम आपल्याला सांगता येऊ शकत नाही, परंतु ते कलच असतात, अंदाजच असतात. गेल्या वेळेला अनेक सातारा जिल्ह्यातील तुमच्या लोकसभेच्या बाबतीत अनेक छोट्या मोठ्या चॅनलनी जे अंदाज व्यक्त केलेले होते त्याला पोल म्हणतो, ते अंदाज खरं तर खोटे ठरले. आणि तुतारी येणार असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये पण, परंतु अक्षरशः श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा निवडून आले. आणि पोल प्रत्येक वेळा खरं ठरतील असं नाही, तो एक अंदाज असतो. आणि हा अंदाज व्यक्त करत असताना पर्टिक्युलर कुठल्याही उमेदवाराच्या विषयी आपण कुठला आकस आहे, द्वेष आहे वगैरे असं काही नसतं. तर आपण आता सातारा जिल्ह्यातील एक प्रत्येक मतदार काय नेमकी स्थिती आहे किंवा कोण निवडून येऊ शकते हे आपण पाहूया. सर्वप्रथम सातारा जावली मतदारसंघ जो सातारा आणि जावली या दोन तालुक्यामध्ये विभागला गेलेला आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत आणि त्यांच्या विरोधात जी प्रमुख लढत आहे ती तुमचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम या दोघांमध्येच ही लढत झाली. आणि खरं तर शिवेंद्रराजांचं गेल्या काही वर्षामध्ये 4 टर्म आमदार राहिलेले आहेत आणि या कालावधीतील त्यांचं काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी केलेलं काम, त्यांनी लोकांना दिलेली आश्वासनं हे तर लोकांनी पाहिलेलंच आहे. परंतु त्यांचा जो स्वभाव आहे जनमानसात मिसळण्याचा, त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचा, त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा, या सर्व दृष्टिकोनातून जर विचार केला तर अगदी सुरुवातीपासूनच बोललं जात होतं की शिवेंद्रराजे सिंह हमखास निवडून येणार. त्यांच्या विरोधात जे अमित कदम आहे हे सुद्धा एक प्रकारे विकास कामं करण्याच्या बाबतीत जरूर म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी धमक आहे. परंतु गेल्या काही वर्षांचा कालावधीचा विचार करता त्यांच्या राजकीय क्षेत्रातील जे कामकाज आहे किंवा त्यांच्याकडे तसं असं कुठलंही मोठं पद नव्हतं. तर या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शिवेंद्रसिंहराजेंचं पारडं जड होतं असं बोललं होतं आणि ते त्यानुसार शिवेंद्रराजे भोसले निवडून येणार हे आता जवळपास निश्चित मांडलं गेलेलं आहे. हा झाला सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील भाग. आपण आता पूर्वेकडे जाऊया. पूर्वेकडचा जो मान खटाव मतदारसंघ आहे, ज्याच्या या मतदारसंघामध्ये मान तालुक्यातील गावांबरोबर खटाव तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. तर या मतदारसंघामध्ये अगदी सुरुवातीपासूनच जयकुमार यांची हवा होती, कारण त्यांनी ज्यावेळी लाडकी बहीण
लाडकी बहिणींचा ज्यावेळी सत्कार करायचा म्हणजे कार्यक्रम घेतले होते त्यावेळी त्यांनी उत्कृष्ट नियोजन करून चांगलं जनमानसामध्ये आपली छाप पाडली होती. त्यापासून त्यांच्याकडे कल होता. परंतु मान तालुक्या या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं मी अनेक वेळा यापूर्वीच्या भागामध्ये सांगितलं होतं की सातारा जिल्ह्यामधील सर्वात खिचडीचा जो मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं. याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये राजकीय नेते मंडळींची संख्या जास्त आहे आणि या पूर्वीच्या भागात मी म्हटलं होतं, परत ज्याने हा पाहिलं नसेल किंवा ऐकलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो की ज्या ज्या वेळेला निवडणूक येते त्या वेळेला विरोधक जे आहेत तर त्यांना जयकुमारांना धूळ चारायची असते किंवा त्यांचा पराभव करायचा असतो. म्हणून ते अशा एक प्रकारे म्हणजे घोषणाबाजी करतात किंवा वल्गना करतात, परंतु त्यांना ते आजवर शक्य झालेलं नाही. याचं कारण असं आहे की एकतर विरोधकांमध्ये चांगल्या प्रकारे एकजूट होत नाही आणि हे माझं मत आहे. आणि एकजूट झाली तर त्यातमध्ये प्रामाणिकपणा राहत नाही. हे मी पुन्हा मी म्हटलंय. तर या वेळेला विरोधकांमध्ये एकजूट जरूर झाली, हेवे दावे जरूर झाले. काही कार्यक्रमामध्ये त्यांच्यामध्ये अक्षरशः भांडणतंटे सुद्धा झाले, तरी सुद्धा त्यांची एकजूट झाली हे मान्य आहे. पण तरी सुद्धा जयकुमारच्या बाजूने पाडत जड आहे एवढ्यासाठीच की जयकुमारनी पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत लोकांची तो प्रश्न बऱ्यापैकी सोडवलाय असं म्हणता येईल. 80% या मतदारसंघातील गावांना पाणी दिले असं ते सांगतात आणि त्यात बऱ्यापैकी सुस्थिती सुद्धा आहे. आणि साहजिक आहे लोकांचा तिथल्या कलाय पाणी मिळाल्यामुळे जयकुमारांच्या बाजूने. दुसरी गोष्ट अशी झालेली की जयकुमारांना या वेळेला त्यांचे बंधू जे आहेत जे विरोधात आतापर्यंत होते त्यांची साथ मिळालेली आहे. जयकुमारांना शेखर गोरे यांच्या मागे तरुणांची खरी मोठी फौज आहे. त्यांनी पण सुद्धा गेल्या अनेक 5-6 वर्षांमध्ये किंवा त्या तत्पूर्वीही टँकरने पाणी त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा करणे, लोकांचे प्रश्न सोडवणे अशी कामं त्यांनी सुद्धा केलेली आहेत. साहजिक आहे शेखर गोरे यांचा सपोर्ट आता यावेळी त्यांच्या बंधूंना मिळालेला आहे, त्यामुळे त्यांची ताकद वाढलेलीच आहे. आणि दुसरी गोष्ट विरोधकांमध्ये जे देशमुख आहेत त्यांना माझे आयुक्त देशमुख आहेत प्रभाकर देशमुख यांना तिकीट मिळावं असं प्रयत्न चालला होता, परंतु त्यांच्यामध्ये विरोधकांमध्ये एकजूट झाली नाही आणि हे तिकीट जे आहे जयकुमार गोरे यांच्या विरोधात माजी आमदार प्रभाकर घारगे यांना मिळालं. आता विरोधकांनी प्रयत्न जरूर केला की त्यांना निवडून आणायचा, परंतु आता लोकांचा कल तर जयकुमारकडे दिसतो, त्यामुळे या ठिकाणी जयकुमार गोरे लागण्याची शक्यता जास्त आहे. आपण त्याच्या अलीकडे कोरेगाव मतदारसंघाकडे येऊ. कोरेगाव मतदारसंघामध्ये जे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे आहेत आणि त्यांच्या विरोधात परमाने शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. आणि या वेळेला शशिकांत शिंदेंना ठाम विश्वास होता की आहे विश्वास की आम्ही निवडून येऊ, तशी त्यांनी सुरुवातीपासून ताकदही लावली, प्रचार मोहीमही जोरदारपणे केलेली आहे. तरी सुद्धा मी पूर्वीच्या भागात पण सांगितलं की काही झालं तरी आमदार महेश शिंदे हे विजयी होऊ शकतात हा अंदाज आहे. त्याचं कारणही असं आहे की महेश शिंदेंनी त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विकास कामांवर जोर ठेवलेला होता आणि अनेक विकास कामं सुद्धा केलेत. हे आम्ही जनतेच्या तोंडून ऐकलेलं आहे, मतदारांच्या तोंडून ऐकलेलं आहे. आणि साहजिक आहे मतदारांचा कौल महेश शिंदेच्याकडे आहे. आता या मतदारसंघाचं विश्लेषण जो तुमचा उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये मी पूर्वीही सांगितलं होतं की शशिकांत शिंदेंना मतदान जास्त आहे. जवळपास 60% मतदान म्हणजे सातारमधला खेळ आहे त्या भागापासून अगदी नेरपर्यंत जो भाग आहे या भागामध्ये शशिकांत शिंदेंना थोडंसं जास्त मतदान मिळतं. तिकडे 30 ते 35-40% महेश शिंदे राहतात. परंतु जो इकडचा भाग आहे दक्षिणेकडचा रस्त्याच्या इकडचा भाग आहे या मतदारसंघाचा, या मतदारसंघामध्ये मात्र 60 ते 65% मतदान महेश शिंदे यांना मिळतं. साहजिक आहे या भागातलं जास्त मतदान महेश शिंदेंना मिळणार आहे आणि त्यामुळे महेश शिंदेचं पारडं जड आहे. महेश शिंदेची इथे सीट नक्की लागू शकते असा अंदाज आहे. त्यानंतर आपण जाऊया कराड उत्तरमध्ये. कराड उत्तरमध्ये
जे भाजपकडून मनोज घोरपडे आहेत, त्यांनी गेल्या वेळेलाही आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढत होती, त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. यावेळेचं वातावरण थोडंसं वेगळं आहे. अटीतटीची निवडणूक आहे, जरूर मान्य आहे सर्वांना, परंतु या अटीतटीमध्ये मनोज घोरपडे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसा अंदाज मतदारसंघाचा ज्यावेळी आढावा घेतो आपण त्यावेळी लागत आहे. त्याचं कारण असं आहे की जे बाळासाहेब आमदार पाटील जे आहेत विद्यमान आमदार, तर यांचं कारखान्याच्या बाबतीतलं काम जरूर चांगलं आहे, परंतु काही रस्त्याच्या बाबतीत लोकांची नाराजी दिसून आली. ती मतदारसंघामध्ये ते जास्त फिरकले नाहीत आणि रस्त्यांच्या दुरवस्था पाहायला मिळाल्या. लोकांचे तेवढे प्रश्न इतर बाबतीतही सोडवले गेले नाहीत अशी लोकांची नाराजी दिसून आली. दुसरी गोष्ट अशी आहे की मनोज घोरपडेंच्या पाठीमागे भाजपसारख्या मोठ्या पक्षाची आणि एकंदरीतच महायुतीची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे. मनोज घोरपडेंनी गेल्या 5 वर्षापासून सातत्याने निवडणूक आपण जिंकायची, निवडणुकीला उभं राहून आपण जिंकायची अशी जाणीवपूर्वक मतदारसंघात प्रयत्न केले, लोकांच्या गाठीभेटीवर भर ठेवला होता, लोकांची कामं करणं असं केलं होतं. त्याचा फायदा मनोज घोरपडेंना मिळताना दिसतोय. दुसरी गोष्ट बाळासाहेबांच्या बाबतीत आहे की त्यांचं जे नियोजन आहे ते सर्वांगीण प्रकारचं नियोजन दिसून आलेलं नाही. बरेच लोक नाराज आहेत. आता ते का नाराज आहेत किंवा काय ते तुम्हाला आता अवकाश समोर येईलच. आणि त्यामुळं या सर्व गोष्टींचा जो आहे तो मला मनोज घोरपडेंना फायदा मिळू शकतो. आणखीन एक यातला महत्वाचा मुद्दा आहे, जी काँग्रेस राष्ट्रवादीला सहकार्य करणं अपेक्षित आहे, परंतु या मतदारसंघातील काँग्रेसची मंडळी उत्तरमधला प्रचार न करता ती दक्षिणमध्ये जाऊन पृथ्वीराज बाबांचा प्रचार करतायत. पण बाळासाहेबांना त्यांनी साथ केलेली दिसत नाही, असं अनेक वेळा असं घोषित आपण मीडियामध्ये पण पाहिलेलं आहे. या सर्वांचा विचार करता मनोज घोरपडेंचं पारडं निश्चित जड आहे आणि त्याची सीट लागण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कारण दक्षिणकडे आपण जाऊया, कारण दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत, तर त्यांच्या विरोधात अतुल भोसले आहेत भाजपचे. अतुल भोसलेच्या पाठीमागे यावेळेला भाजपने म्हणजेच महायुतीने मोठी ताकद लावलेली आहे. त्यांच्यासाठी प्रचार करण्यासाठी अगदी देशाचे गृहमंत्री शहा सुद्धा आले होते. त्यामुळं थोडाफार मतदारावरती प्रभाव जरूर त्यांचा पडला असणार यात शंका नाही. आणि एकंदरीत पहिल्याच वेळेला जसं मी खासदार उदयनराजेंच्या बाबतीत बोललो होतो की उदयनराजे सुद्धा त्यांच्या या निवडणुकीमध्ये या आधीच्या निवडणुकीपेक्षा उत्कृष्ट प्रकारे मॅनेजमेंट केलं होतं आणि त्याचा फायदा त्यांना 50 ते 60% जवळपास मॅनेजमेंटचा झाला. याच पद्धतीनं अतुल भोसले यांना यावेळेचं मॅनेजमेंट त्यांनी उत्कृष्टपणे ठेवलेलं आहे. सगळ्या ज्या घटक आहेत मतदारसंघामधले त्या सर्वांचं योग्य नेटकं नियोजन केल्यामुळे त्याचा फायदा अतुल भोसले यांना जरूर होऊ शकतो. दुसरी गोष्ट उदयनराजेंची सुद्धा त्यांना खंबीर साथ आहे, एकंदरीत सर्वच भाजप नेत्यांची त्यांना साथ आहे. एक मुद्दा असा एक महत्वाचा याच्यातला समोर येतोय. आता एक चर्चा आहे की महाआघाडीतल्या एका मोठ्या दिग्गजाची ताकद ह्या अतुल भोसले यांना मिळालेली आहे असंही म्हटलं जातं. आता वस्तुस्थिती काय ती सुद्धा यात अवकाश पुढे येईल आणि या सर्व घटकांचा फायदा अतुल भोसलेला होऊन या वेळेला अतुल भोसले विजयी होतील असा अंदाज आहे. आणि जे पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांना हार पत्करावी लागणार असंही बोललं जात आहे. आपण पाटण मतदारसंघामध्ये येऊया. पाटण मतदारसंघामध्ये प्रथमतःच एक वेगळ्या प्रकारची निवडणूक लोकांना अनुभवायला मिळत आहे. पाटण तालुक्यामध्ये पाटणकर घराणा आणि शंभूराज देसाई घराण्यामध्ये गेले अनेक वर्ष सत्ता आलटून पालटून येत राहिलेली आहे किंवा त्यांच्याकडे सत्ता गेलेली आहे. यावेळेला मात्र जे उद्धव ठाकरे सेनेचे हर्षद कदम आहेत जे मल्हारपेठमध्ये आहेत त्यांनी सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुकीमध्ये उतरायचं, आपण निवडणूक मध्ये जिंकून यायचं अशा पद्धतीनंच त्यांनी मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षात काम केले. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्यांचा हर्षद कदमाचा रोखठोक बाणा आहे, काम करण्याची पद्धत आहे ती लोकांना थोडीशी भावलेली आहे. शंभूराज देसाईच्या बाबतीत
असं झालं की शंभूराज देसाई पालकमंत्री होते, सातारचे जसे होते तसे ठाण्याचे सुद्धा ते पालकमंत्री राहिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्यामुळे साहजिक आहे त्यांचं मतदारसंघापेक्षा मुंबई ठाणे वगैरे अशा ठिकाणीच जास्त येणं जाणं राहिलं, तिथंच काम करत होते ते. आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये, पाटण मतदारसंघामध्ये त्यांचं दुर्लक्ष झाले. खरं तर आतली जी न्यूज म्हणतो आपण त्या पद्धतीने शंभूराजांना सुद्धा हे मान्य आहे की माझं पाटण मतदारसंघामध्ये गेल्या 2.5 वर्षात तर दुर्लक्ष झालं होतं. आणि यामुळे काही रस्त्याचे जे प्रश्न आहेत, जे हर्षद कदमनी बराच आवाज उठवला त्याच्यावरती की रस्ते निकृष्ट झाले, त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारे प्रमाणात गैरव्यवहार झाला, हे सुद्धा बऱ्यापैकी शंभूराजांनी मान्य केलं की त्यांनी स्वतः जाहीर केले, जाहीर कार्यक्रमात ते बोललेले आहेत की जिथे जिथे निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले ते आम्ही ठेकेदाराकडून व्यवस्थित करून घेऊ, दुरुस्त करून घेऊ, असं त्यांनी मान्य केलंय. एक आणि दुसरी गोष्ट, शंभूराज देसाईच्या बाबतीत त्यांनी जो मूळ जे शिवसेना, उद्धव ठाकरे बाळासाहेबांची शिवसेना आहे ती सोडून एकनाथ शिंदेच्याकडे गेले आणि त्यामुळे त्यांना गद्दार गद्दार म्हणून त्याच्यावर जो ठपका पडला, त्या संदर्भातली जी नाराजी आहे ती सुद्धा आत्ताच्या त्यांना मिळणाऱ्या मतदानावर जरूर परिणाम करणारे आहे. या व्यतिरिक्त जे सत्यजित पाटणकर आहेत, जे अपक्ष, ज्यांना राष्ट्रवादीमध्ये यापूर्वी त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे, परंतु त्यांना महाआघाडीकडून तिकीट मिळू शकलं नाही आणि त्यामुळे अपक्ष उभे राहिले ते. सत्यजित पाटणकरांना आणि त्यांच्या गटाला असं वाटतं की सांगली पॅटर्नप्रमाणे शंभूराजांची मतं हर्षद कदम खाणार आणि त्याचा फायदा जरूर आम्हाला मिळणार, आम्ही निवडून येऊ. पण एकंदरीत विचार करता त्यांना जसं वाटतं तसं एक्झॅक्टली होईल असं सांगता येत नाही. तो एक प्रकारचा त्यांनी लावलेला अंदाज आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की शंभूराजांचं मत जरी शंभूराजांच्या विरोधात जरी काय मतदान असेल तरी ते सत्यजित पाटणकरांना न जाता हर्षद कदमला जाऊ शकतं, हा आमचा अंदाज आहे. आणि सत्यजित पाटणकरांचं गेल्या काही 5-10 वर्षातील काम आहे किंवा त्यांच्याकडे कुठलीही राजकीय मोठं पद नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्याकडे बरोबर संस्था आहेत, परंतु बाहेरचं असं पद त्यांच्या घरात, त्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री जे विक्रमशिव पाटणकर होते त्याच्यानंतर त्यांच्याकडे आमदार वगैरे असं मोठं पद नव्हतं. त्यामुळं ज्या पद्धतीनं मतदारसंघात कामकाज व्हायला पाहिजे ते त्यांच्याकडून झालेलं नाही. त्यांनी एक पर्यायी व्यवस्था म्हणून साखर कारखाना छोटासा उभा करण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. तो यावेळी त्यांनी त्याची चाचणी पण घेतलेली असं ते त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु कारखाना अजूनही सुरू झालेला नाही आणि यावर्षी तो सुरू होईल असंही ठामपणे सांगता येत नाही. या सर्व गोष्टीचा जर विचार करता तर सत्यजित पाटणकरांच्या गटाची जे 50% मतदान होतं ते तेवढं आता राहिले असं ठामपणे म्हणता येणार नाही. ते सुद्धा मतदान कमी झालेलं आहे आणि कमी झालेलं जे डायव्हर्ट झालेलं मतदान आहे ते शंभूराज देसाई यांना न मिळता त्या हर्षद कदमला यांना मिळणार आहे. आणि साहजिक आहे आता जर निवडणुकीचा कल जो आहे, जो अंदाज आहे तो या दोन याच्यामध्ये आयदर तुमचे शंभूराज देसाई भले कमी मताने का असेल ते सुद्धा निवडून येतील असा एक अंदाज आहे आणि किंवा मग हर्षद कदम निवडून येऊ शकतील असा एक अंदाज या ठिकाणी वर्तवला गेला आहे, हा अंदाज आहे. आपण आता इथे वाई मतदारसंघामध्ये येऊया. वाई मतदारसंघामध्ये मकरंदाबा पाटील आहेत जे अजित पवार गटाकडून आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात ज्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत त्या पिसाळ मॅडम आहेत आणि या दोघांमध्ये प्रमुख लढत आहे. हा मतदारसंघ वाई मतदारसंघ महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा या 3 तालुक्यामध्ये विभागला आहे. आणि खंडाळ्याचे जे पुरुषोत्तम जाधव आहेत यांनी लोकसभा असो किंवा विधानसभेच्या यापूर्वी निवडणुका लढवल्या आहेत, ते सुद्धा मैदानात आहेत. आणि खंडाळा विभागातली किंवा इतर वाईतली बहुतांश मतं ते सुद्धा त्यांच्याकडे जाणार आहेत. या सर्व गोष्टीचा विचार जरी केला आणि पिसाळच्या राजकारणातली पूर्वीची तुमची जी कार्यकिर्द जर पाहिली तरी सुद्धा मकरंद आबाचं पारडं जड दिसतंय आणि या ठिकाणी मकरंद आबा विजयी होऊ शकतात असंच आत्ताच अंदाज आपल्याला सांगता येईल.
एकंदरीत 8 मतदारसंघाचा विचार करताना आपला फलटण आपला राहिला. फलटण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण आहेत आणि तुमच्या ह्याच्याकडून BJP कडून कांबळे नावाचे ग्रस्तक म्हणून आहेत. कांबळे ते पाटील सुद्धा नाव आपल्याला होतात. तर यांच्यामध्ये प्रमुख लढत असली तरी दीपक चव्हाण यांच्या मागे रामराजे आणि संजीव राजेंची मोठी ताकद आहे. त्यामुळे साहजिक आहे फलटण या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची सीट जरूर विजयी होऊ शकते. एकंदरीत 8 विधानसभा मतदारसंघाचा विचार करता महायुतीच्या जागा जास्तीत निवडून येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा जर पाटणचा आणि तुमचा कराड उत्तरचाच फक्त थोडासा बदल होऊ शकेल, जसं आम्ही अंदाज आता व्यक्त केली. कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे लागू शकतात आणि इकडे पाटणमध्ये तर ह्या दोघांमध्ये तुमचे हर्षद कदम आणि शंभराजामध्ये कोणी लागू शकतं. तर या 2 मतदारसंघात बद्दलच थोडासा अंदाज इकडे तिकडे बदलू शकेल. अदरवाईज तुमच्या सातारा जिल्ह्यामधील 8ही मतदारसंघामध्ये केवळ राष्ट्रवादीची शरद पवार गटाची फलटणमध्ये सीट लागू शकते. बाकीच्या सीटा ह्या महायुतीच्या लागण्याची दाट शक्यता आहे. हे अंदाज आमचे आहेत. यामध्ये बदल जरूर होऊ शकेल. जनतेने कुठे मतदान केलं, शेवटी मतदार राजाचा कौल आहे, तो ठामपणे कोणालाही सांगता येत नाही. तर या पद्धतीने आपण आता मतदान तर झालंय, 2 दिवसांमध्ये गॅप आहे. 23 तारखेची आपण सर्वांनी वाट पाहूया आणि मतदार राजाने कोणाला कौल दिलेला आहे हे आपल्याला सर्वांना जाणून घ्यायचं आहे. नमस्ते.